कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात नांदेडहून अवैधरित्या येणारी रेती बेधडकपणे विक्रीस टाकली जात आहे। हिंगोलीचे प्रतिनिधी राजाराम मिसगर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार रेती माफियांचा सुळसुळाट इतका मोठा झाला आहे की महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा स्पष्ट आरोप करण्यात येतोय। रात्रीच्या अंधारात हायवा आणि टिप्परद्वारे टनोटन रेतीची वाहतूक केली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे या वाहनांवर नंबर प्लेट सुद्धा नसतात। हायवा गाड्या सरळ आखाडा बाळापूर मध्ये येतात, रेती उतरते आणि काही मिनिटात व्यवहार पूर्ण। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी माफियांकडून हप्ते घेत असल्यामुळेच हा व्यवसाय उघड्यावर सुरू आहे। रेती चोरांवर कारवाई न करण्याचे कारण वरुण आदेश असल्याची चर्चाही स्थानिक पातळीवर जोरात आहे। पहाटेपर्यंत चालणारे ट्रक, धूळ उडणारे रस्ते आणि प्रशासनाचा शांत तमाशा या सर्वांमुळे प्रश्न एकच, रेती माफियांना पाठीशी कोण घालत आहे? महसूल विभाग हातवर हात धरून का बसल्यात आहे आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?